कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेबांनी दिली महत्त्वाची माहिती। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75% रक्कम जमा होणार। पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारी जमा होणार असल्याची माहिती इथं सांगितली होती, परंतु आता सोमवार दिवस गेला। आता बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विम्याची नवीन रक्कम हे जमा होणार आहे। नवीन यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही। आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर पीक विम्याचा दुसरा टप्पा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच इथं बुधवार गुरुवार इथं दुपारी 2 वाजतापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळण्याची सुरुवात होणार आहे, अशी महत्त्वाची माहिती दत्तात्रय भरणे साहेबांनी दिली आहे। मग आता बुधवार गुरुवार 2 दिवसापासून इथं हे जसं की वाटप सुरू होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम इथं जमा केली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा दुसरा टप्पा मिळणार आहे आणि खास करून किती लाख शेतकऱ्यांना ह्या जसं की पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। तर सविस्तर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी इथं जशी की प्रकाशित करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती सांगतो। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, पीक विम्याची वाट पाहणारे शेतकरी बांधव आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा पूर्ण या ठिकाणी झालेला आहे। देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी हे पैसे 3 टप्प्यामध्ये वाटले जातील असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा जसं की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बुधवार गुरुवार इथं 2 वाजतापासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, असे या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणजेच बघा, उद्या दुपारी आणि परवा दुपारी म्हणजेच इथं बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये 2 वाजतापासून हे रक्कम येणार आहे। तर आतुरतेने तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये आता तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे। पीक विमा लवकरात लवकर जमा होण्यामागचे कारण देखील आता स्पष्टपणे उघडकीस आले आहे। 19 आणि 20 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे इथं नुकसानग्रस्त भागांमध्ये इथं पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला आता दिले आहे। त्यामुळे अधिकारी व कर्मचारी बघा पंचनाम्याला इथं कामात लागले होते, व्यस्त होते। पीक विमा आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी तात्काळ जमा झाला नव्हता, परंतु आता या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली यांची माहिती जसं की अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। आता तुम्हाला बुधवार गुरुवार 2 वाजता दुपारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना इथं रक्कम हे मिळणार आहे। आता बघा, पंचनामे जसं की शनिवारपर्यंत हे पूर्ण झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश दिले आहे। ही बातमी पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी आहे। पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसरा टप्पा सरकारच्या माध्यमातून सुरू केला आहे। आता काही शेतकऱ्यांना पहिलाच टप्पा या ठिकाणी मिळाला नाही, आणि की जसं की काही शेतकऱ्यांना 25% इथं अग्रिम काही शेतकऱ्यांना मिळाला नाही, परंतु आता तसेच होणार नाही। दुसरा टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा इथं जमा झाला नाही, त्यांना आता येत्या जसं की बुधवार गुरुवार शुक्रवार या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या दुसरा टप्पा इथं वाटप होणार आहे। जसं की असं दुसरा हे दोन्ही मिळून इथं दुसरा टप्पा इथं वाटप केला जाणार आहे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी अशी गोष्ट म्हणजेच इथं जसं की बुधवार गुरुवार 2 वाजतापासून इथं तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावरती SMS द्वारे पाहायला मिळणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजेच आता दुसरा टप्पा इथं कोणता असणार आहे, तर बघा 2024चा जो रखडलेला पीक विमा आहे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर बघा, या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टपणे अशा प्रकारे माहिती दिली आहे। तर बघा, आता दुसऱ्याच्या ठिकाणी दिवशी जसं की तुम्हाला इथं माहितीच असेल, मी दिवस सुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला, बुधवार गुरुवार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये हे महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। बघा, हे वाटप टप्प्याटप्प्याने केले जात आहे। आता दुसऱ्या टप्प्याला जसं की कृषी विभागाच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहे, परंतु हे 2-3 दिवस या टप्प्याला लागत असते। 1-2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये म्हणजे बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर येऊन जातील। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे नेमकं पीक विमा कधी मिळणार। पोळ्याच्या मुहूर्तावर पीक विमा मिळणार होता, परंतु काही शेतकरी बांधवांना रक्कम मिळाली तर काही शेतकरी बांधवांना नाही। परंतु आता बघा, तांत्रिक अडचणीमुळे असे घडून आले होते, परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आता कसल्याही प्रकारची तांत्रिक अडचण इथे येणार नाही। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमाच होणार आहे।
ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नाही त्यांच्यासाठी बघा कृषी मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, घाबरून या ठिकाणी तुम्हाला जायचं नाही, कोणतेही कारण नाही। आता बघा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। बघा कोणीही इथं वंचित राहणार नाही। कृषी विभागाने नवीन अपडेट या ठिकाणी दिली आहे। जर तुम्ही या ठिकाणी चुकीच्या मार्गाने 2022 ते 2023 ते 2024 या जसं की कालावधीमध्ये पीक विमा नोंदवला असेल तर तुम्हाला सरसकट या ठिकाणी पीक विमा मिळेल। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चुकीच्या मार्गाने इथं अर्ज केला असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी भरलेला फॉर्म होता त्यांना देखील हा पीक विमा जसं की सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार नाही। सध्या या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे तर काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे। त्यामुळे कसलाही इथं विचार न करता आता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। काही महत्त्वाची माहिती आणि काही महत्त्वाचे जिल्हे, ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून जसे की बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, तर या 3-4 दिवसांमध्ये 2 वाजतापासून तुमच्या म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे येऊन जातील। तर मी तुम्हाला सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी सांगतो। जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका, कारण की कृषी विभागाने इथं जसं की जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा इथं जमा होण्याचा विलंब इथं कुठले असणार नाही, कारण की बघा बँकांची तांत्रिक प्रॉब्लेम हे कारणे सांगितले गेली आहे। बघा 19 आणि 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड, बुलढाणा, बीड सह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस आणि बाजरी पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 50% नुकसान झाले होते। बघा अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधव इथं बघा इथं नुकसानीचे पंचनामे करून 100% नुकसान भरपाई इथं बघा करण्याचे आदेश इथं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। कृषी विभागाने अधिकाऱ्याचे पंचनामे इथं करण्यामागचे इथं ते जसे की गुंतलेले असल्यामुळे पीक विमा जमा होण्यासाठी बघा तात्पुरता इथं विलंब झाला होता। परंतु मुख्यमंत्र्यांनी आता पीक विमा तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात असल्याचं इथं मोठी अपडेट दिली आहे। स्पष्टपणे त्यांनी कृषी विभागाला आदेश दिला आहे। कृषी विभागाने तात्काळ बघा ही बातमी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सांगितलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, 2023, 24, 25 मध्ये तुम्ही पीक जसं की थकबाकीचा पीक विमा होता तर केंद्र सरकारकडून आता तो मंजूर झाला आहे। हा पीक विमा आता बघा 3 ते 4 वर्षात थकीत असलेला पीक विमा तात्काळ इथं बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। आता बघा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुपारी जसं की 2 वाजतापासून ह्या 13 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। आता बघा 2 दिवसांमध्ये हे जसं की सर्व जिल्ह्यांमध्ये 13 जिल्ह्यांमध्ये हे सर्वांना हे पैसे येण्याचा SMS तुम्हाला येणार आहे। संपूर्ण माहिती सांगतो शेवटपर्यंत, मात्र जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करायचं नाही। बँकांची यादी देखील मी तुम्हाला सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, मी कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे इथं जमा होणार आहे त्याची बँकांची यादी मी देखील तुम्हाला सांगतो। बघा HDFC बँक, तर बघा त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, कॅनरा बँक ऑफ इंडिया आणि बँक ओव्हरसीज असणार आहे। त्यानंतर जसं की भरपूरच्या इथं बँकेचे नाव दिलेले आहे। तुमच्या बँकेचं नाव या बँकेच्या लिस्टमध्ये नक्की पहा। बघा बँक ऑफ बडोदा, जसं की बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसची बँक असणार आहे। तर या सर्व बँकांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 12 बँका आणि 13 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला सांगतो। इथं लगेच जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला पाहायची आहे। बघा 13 जिल्ह्यांची माहिती सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहे। यामध्ये सोलापूर, लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, नांदेड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। क्रमांक शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला जसं की पीक विमा अजून पण तुमच्या खात्यावरती मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याचा किंवा कृषी विभागाचा जसं की भेट देऊन इथून चौकशी करू शकता। केंद्र सरकारने पीक विमा मंजूर करू नये, तो न मिळण्याचं कारण तुम्ही विचारू शकता। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी 2 वाजतापासून म्हणजेच इथं जसं की मंगळवार झाला, आता बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व 13 जिल्ह्यांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहे। बघा तुमच्याकडे फार्मर ID असेल तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट असणार आहे, नसेल तर फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या, कारण की फार्मर IDच्या कारणास्तव भरपूरच्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला नाही। तर फार्मर ID तुम्ही काढली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। बाकी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अशा प्रकारे माहिती सांगितलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।